देवाच्या दारातून बोलवून आलं की निघावं लागतं असं म्हणतात ना, त्याची अनुभूती मला आज आली. आज सकाळच्या गाडीने आई अप्पा गावाकडे गेले. अवनीचे बाबा सकाळी 9 वाजता कामाला गेले. मग आता आम्ही दोघीच घरी. चला म्हटलं, आज आपण शंकर महाराज मठात जाऊयात. आज प्रकट दिन सोहळा आहे. खूप वर्षापासूनची इच्छा होती, पण मनामध्ये पुन्हा विचार आला, अवनीचे बाबा बरोबर असते तर, म्हणून जाण्याचं कॅन्सल केलं. मनामध्ये एक रुकरुक वाटत होती. आज गेलो असतो तर महाराजांचं दर्शन झालं असतं, सोहळा बघायला मिळाला असता. आणि हाच विचार करून मी देवपूजेला लागले. देवपूजा करत असताना दाराची बेल दरवाजा उघडताच अवनीचे बाबा समोर दिसले. मठात जाण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यांनी क्षणाचा विलंब न करता, चला मग निघूयात. खूप छान वाटलं. खूप दिवसांची इच्छा पूर्ण होणार होती. खूप मोठा प्रकट दिन सोहळा असतो. प्रकट दिन सोहळा मी माझ्या डोळ्यांनी अनुभवला. तिथं गेल्यानंतर ते प्रसन्न वातावरण, झालेली गर्दी सगळं बघता खरंच खूप छान प्रचिती आली. महाराजांनी बोलवलं आणि आम्हा सगळ्यांना त्यांचं दर्शन दिलं. मागील काही दिवसामध्ये आम्ही तिथे जातोय नित्यपणे. त्याचा एक छोटासा व्लॉग मी टाकते, नक्की बघा.